जून महिना संपत आलेला आहे, मात्र पावसाने यावर्षी चांगलीच दडी दिल्याचं बघायला मिळत आहे। आता सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्या पावसावरच सध्या शेतकरी आपल्या मुख्य पीक असलेल्या हळद पिकाची सध्या लागवड करताना आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या शेतकरी हळदीच्या शेताची मशागत केल्यानंतर आता हळदीचे लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे। सध्या बियाणं देखील शेतकरी या ठिकाणी आपलं पेरण्याच्या पद्धतीत सध्या आहे। या शेतात जर बघायला गेलं तर सध्या अल्प प्रमाणात पाऊस आहे आणि या अल्प पावसामुळे ढेकळं देखील या ठिकाणी जशाच तसे बघायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी शेतकरी आहेत। शेतकऱ्यांनी सध्या जर बघायला गेलं तर शेतीची जे हळद टाकलेली आहे आणि हळदीला भर देण्याचं काम सध्या शेतकरी करत आहेत आणि इतर ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हळदीची लागवड केली जाते। मात्र या ठिकाणी जो शेतकरी आहे त्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने बैलजोडीवर बैलाच्या सहाय्याने शेतीची मशागत आणि हळद टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी बोलण्यासाठी आहेत। मला सांगा, यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि तरी देखील आपण सध्या हळदीची लागवड करताय, काय वाटतं नेमकं? आता जून महिना लागून गेला, मिरेग लागून गेला, पण पाणी पडावं असं काय पडला नाही। पण आता हे हळदीचं बेणं एरी घरात ठेवलेलं आहे मी, घरात बी तर एरी बेणं वाळायचं नाही। घरात वाळल्यापेक्षा शेतीत नेऊन टाकायचं, मग देव पाहत बसते। आता जून महिना संपत आला आहे। मागच्या वर्षी आपण कधी हळद टाकलेली होती आणि आता सध्या टाकताय आपण? गेल्या वर्षी 2025ला आम्ही 10 जूनला हळद टाकली होती। आज 26-27 जून आहे, 25 जूनला आम्ही हळद टाकणं चालू केली। पाणी पडला नाही, पण हे आता वरच्याच्या आशेवर आहे। तुम्ही बघत असता खाली संपूर्ण मातीचं म्हणजे ढेकळंच येतं। बरोबर, जसा पाडाव तसं आणखीन पाणी पडलं नाही असं शास्त्रज्ञ सांगायलेत पंजाब ढकी पाणी पडल, पण अद्याप शेतापर्यंत काय पाणी पडलं नाही। आता आपण हळद टाकताय, मात्र आता पाऊस देखील नाही व निसर्गाच्या भरोशावर आपण हळद करताय। कसं पिकाचं कसं राहणार समोर? नाही, आता तर हे निसर्गाच्या भरोशावर जर पाणी नाही आलं की हळद सुकून जाणारच आहे। पाणी नाही आलं तर हळद जाण होणारच आहे, खराब होणार आहे हळद। मग पुढचं कसं? पुढचा जसं होईल तसं पाहू। आता निसर्गाने साथ दिली तर निघाल, नाही तर पाणीचा पाऊस जर नाही पडला ती हळद आता 100% ही वाळून जाणार किंवा सडणार। निश्चितच निसर्गावर या शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि त्यांना जरी आज पाऊस नसला तरी निसर्ग पाऊस पडेल अशी त्यांना आशा देखील या ठिकाणी आहे। आता सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळदीचं जे पिवळं सोनं जे आहे हिंगोलीचं त्या सध्या लागवड करत आहे। यानंतर जर चांगला पाऊस झाला तर सोयाबीन असेल व इतर कडधान्य पिके असतील घ्यायला शेतकरी सुरुवात करणार आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।